हास्य जत्रा. हसून हसून पोट दुखेल. एका गाडीच्या मागच्या काचेवर फक्त शी लिहिलेलं होतं. मला उत्सुकता लागली की असे का. शेवटी गाडी थांबवून मी विचारले. तसा तर तो जरा भडकूनच तो म्हणाला, सगळे इंग्रजीत एल फॉर लर्निंग लिहितात, मी मराठीत लिहिले शी शिकतोय. स्वयंपाकावरून दररोज भांडणाला कंटाळा आल्याने मी ठरवले कितीही वाईट जीवन झाले तरी कौतुकच करायचं. मी भाजीचा घास तोंडात टाकत, वा वा काय मस्त भाजी झाले. बायको माझ्याकडे रागाने बघत, मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणार, शेजारणीने दिली ना ती. ती जर तुला सरकारी जॉब नाही मिळाला तर आमचं पप्पा तुला रिजेक्ट करतील. तो अन जर मला सरकारी नोकरी मिळाली तर माझे वडील तुला दारात सुद्धा उभे करणार नाही. त्याचं काय. वाघ बकरी चहाची वैशिष्ट्ये. एकट्याने बसून पिल्याने वाघाची फिलिंग येते आणि बायकोसमोर बसून पेल्याने बकरीची फिलिंग येते. तू सकाळी सकाळी काय खातोस. तो घरच्यांचे टोमणे. नवरा बायकोमध्ये भांडण झालं. अर्धा दिवस निघून गेला. कोणीच कोणाशी बोलेना. घरात पूर्ण शांतता. बायको नवऱ्याजवळ गेली. बायको, थोडं तुम्ही समजून घ्या, थोडे मी समजून घेते. नवरा, बरं मग नक्की काय करायचं. बायको, सोपं आहे, तुम्ही माफी मागा, मी माफ करते. परत पेटला अजून. सासूबाई नव्या सुनेला, मी घरात गृहमंत्री आहे, अर्थमंत्रालय मीच सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्रमंत्री, तुझा नवरा अन्न पुरवठा मंत्री आहे, तुझी नणंद नियोजन मंत्री. तुला कोणतं खातं सांभाळायचं. सुनबाई, मी विरोधी पक्ष सांभाळते. बघूया तुमचं सरकार कसं चालते. लग्न सोहळ्यात नियमापेक्षा जास्त वराडी जमल्याने नवरदेवावर गुन्हा दाखल. पोलिसांनी दम भरल्यावर पुढील वेळेस असं करणार नाही अशी कबुली. विवाहित बायकांकडून बोलला जाणारा सर्वात खोटा डायलॉग. 15 यांना विचारलं लागेल. विचार तर कधीच नाही. आणि विवाहित पुरुषांकडून बोललं जाणारं सगळ्यात खोटं वक्तव्य. तिला काय विचारायचं. सगळ्या गोष्टी तिलाच विचारून करतात. आहे की नाही गंमत. रडताना आपण गोड दिसतो की नाही हे बघण्यासाठी पण पोरी काही रडता रडता आरशात बघतात. 20 वर्षानंतर जुन्या मैत्रिणीला एका व्यक्तीने मेसेज केला, हाय डिअर कशी आहेस. तिथून रिप्लाय आला, मम्मीचे लग्न झाले आहे, तुम्ही लग्न करून घ्या मामा. आपल्याकडे लोक सल्ला दिल्यानंतर आणि कानभरणी केल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की बोलतात, बाकी तुझी मर्जी, माझं सांगायचं काम होतं. तुमच्याबद्दल कोणाला फिकीर नाही असं वाटत असेल तर बँकेचे 1-2 हप्ते चुकवून बघा. जे लोक स्वतःच्या स्वभावाची तुलना नारळासोबत करतात आणि म्हणतात, मी बाहेरून जरी कडक असलो तर आतून मऊ आहे, परंतु काही नारळ आतून खवूट पण असतात. बँकेतून फोन आला. बँकवाला, मॅडम तुमचे अकाउंट हॅक झाले आहे. मॅडम, व्हॉट्सअप अकाउंट का. बँकवाले, नाही मॅडम, बैंक. मॅडम, तुम्ही तो मुझे डरा ही दिया था. डोळ्याचे डॉक्टर महिला पेशंटला, बाई नवऱ्याकडे जसं बघता तसं बघा. बाई, पण का. डॉक्टर, डोळ्यात औषधाचा ड्रॉप टाकायचा आहे. खरं दूध. उतू जाताना बायका जोरात गॅस बंद करायला जातात. कशासाठी. दूध वाया जाईल म्हणून, तर गॅसची शेगडी पुसायला लागू नये म्हणून. तू तुझ्या रागवलेल्या गर्लफ्रेंडला मनवायला गेला होतास ना, मग तिचा मार खाऊन कसं काय आलास. गण्या, काय सांगू राव का. मी मला पाहून एवढी रडली की तिच्या नाकातून येणाऱ्या शेंबडाचे फुगे पाहून मला लय हसायला आलं बघ. वजन कमी करण्यासाठी दीदी सकाळी सकाळी चालायला जाते आणि येता येता एक वडापाव खाऊन येते. असं कसं चालेल दीदी. छान दिसता हो तुम्ही. हे ऐकून होणाऱ्या आनंदावर विरजण घालणारे पुढील 2 शब्द.
वयाच्या मानाने. मार्टिन ल्युथर किंगनी सांगितले, तुम्ही उडू शकत नसाल तर पळा, पळू शकत नसाल तर चाला, चालू शकत नसाल तर रांगा, पण पुढे सरकत राहा. एका माणसाने विचारले, तसं नाही, पण एवढी वडाताण करून जावाचं कुठं? घरी जाताना व्हॉट्सअप पाहत जात होतो. शेजारच्याच्या घरात कधी गेलो कळच नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्या घरातील बाईंनी चहा आणून दिला. सिरियलच्या नादात त्यांना पण कळले नाही. नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी केलेली धडपड नव्हे, तर लग्नासाठी पोरगी केलेली खटपट मिळवण्यासाठी. लाईफ सेटल, त्यालाच बायको भेटेल. कोणालाही विचारा तर म्हणतो मजेत. अरे मग काय, जगात वाट फक्त माझीच लागली आहे काय? आता किती पण महागाचे बूट वापरा, पण लहानपणी पुईके वाजणारे बूट घालण्याची मजाच वेगळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तक्रार आम्हाला थेट राजभवनात नेले. डिंगार झाडी पाटील आणि गुवाहाटी नाही दाखवली. जा जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, हे ऐकल्यापासून मी कोणाला आवडेल असं वागणं सोडून दिलंय. रिस्क नको. ATM मधून पैसे आलेले मोजून घेणारे लोक कोणावर विश्वास ठेवत नाहीत. बँकमध्ये 1 रुपया पण जमा नाही केला तरी पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून नोटीस आली आहे. नोटीसमध्ये लिहिलं होतं काय तरी कमवू भडव्या, कशाला जन्माला आला? गण्या बँकेत जाऊन मॅनेजरला म्हणाला, जॉईंट खाते उघडायचे आहे. मॅनेजर, कोणाबरोबर? ज्याच्या खात्यात जास्त बॅलन्स आहे त्याच्यासोबत. ज्या व्यक्तीशी बोलताना 10 वेळा बाय बोलल्यानंतरही तुम्हाला कॉल कट करावासा वाटत नसेल तर समजून जा की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडे झाला आहात. तुझ्याशी खूप खूप बोलावेसे वाटते, पण शब्द चुकण्याची भीती वाटते. तुझ्या खूप खूप जवळ यावेसे वाटते, पण विरहाची भीती वाटते. तुझ्यासोबत चालावेसे वाटते, पण रस्ता चुकण्याची भीती वाटते. कधी माझ्यासोबत भांडतो तर कधी आठवण येते असं बोलतो. कधी प्रेमाच्या गोष्टी करतो तर कधी फ्युचरबद्दल बोलतो. खरं सांगू, तू हे सर्व बोलून तू माझा प्रत्येक दिवस स्पेशल करतो. घाटातून प्रवास करताना बाकीचे काय व्ह्यू आहे यार, आणि मी इथून पडलो तर डायरेक्ट वर. दोन्ही डोस घेतले असतील त्यांना कोणतीही सवलत नाही दिली तरी चालेल, पण निदान कॉलर टूनमधून तरी सवलत द्या. प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक तरी मित्र असतो जो चांगल्या कामाचा नेहमी सत्यानाश करतो. का उंच भरारी घ्या आयुष्यात की आकाशातील सर्व पक्षी बोलले पाहिजेत? अरे च्या मायला, कोण आलाय आमच्यावर उडायला? कोणती गोष्ट कासवाच्या गतीने येते आणि सशाच्या गतीने निघून जाते? तो म्हणजे पगार. वाढती लोकसंख्या पाहता तुमच्या मुलाला संगीत खुर्ची खेळायला शिकवा. मोठे झाल्यावर त्यांना लोकल ट्रेनमध्ये सीट पकडायला त्रास होणार नाही. मला श्रीमंत बनण्यात काही अडचण नाही, पण पहाटे 5 वाजता उठणे, सकाळी फिरायला जाणे, कारल्याचा रस पिणे, सॅलड, भाज्या, अन्न उकडून खाणे हे सगळे माझ्याने नाही होणार. स्थिर सरकार येईपर्यंत शाळेतल्या मुलांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा प्रश्न विचारू नये. त्रासलेले पालक. घराची ही साफसफाई किती वेळ चालणार आहे? मला आता भूक लागली आहे. बायको, आता काही जास्त उरली नाही, मी करून घेते, तुम्ही जाऊन स्वयंपाक करा. आमचा काळ होता, शिक्षक गल्लीत जरी लपून आले तरी लपून, आणि आत्ताची पोरं फोटोवर कमेंट करत बसतो. भावा कडक, छावा, नादच खुळा, नुसती हवा, धुळा, लाको दिलो धडकन. खूप दिवसांनी भाजी मंडईत आले आणि टॅमॅटो घ्यायला गेले. भाजीवाल्या शेजारी एक बजाज फायनान्स माणूस बसलेला दिसला.
आज मी माझ्या बायकोला चक्क इंग्लिशमध्ये म्हणालो, यू आर माय स्ट्रेंथ. ती पण चक्क इंग्लिशमध्ये म्हणाली, दॅट्स मीन्स अदर वुमन वी आर विकनेस. वाकड्या जर शिरायचं ठरवलं होतं तर काय करणार. एक माणूस चावीने कान खाजवत उभा असतो, दुसरा व्यक्ती त्याला बघून, साहेब डोकं स्टार्ट होत नसेल तर धक्का देऊ का. खरंच विचार करायला काय हरकत आहे. एखाद्या नवीन रस्त्याला कोणाचे नाव देण्याऐवजी त्या रस्त्याच्या कंत्राटदाराचे नाव, पत्ता आणि फोन नंबर दिला तर रस्ते आपसूक मजबूत आणि टिकाऊ होतील. एक नागरिक. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक पेशंट बोलला, डॉक्टर साहेब फ्रीजमध्ये ठेवलेली सलाईन लावा. एकदम चिल. ऊन रे ऊन, बेकार ऊन. शोध बातमी. विवाहित पुरुषाचं पोट वाढण्याचं कारण मित्रांसोबत पोटभर भरून खाल्ल्यानंतर बायकोच्या भीतीने घरी जाऊन परत जेवण करणे होय. तापमान पाहून असं वाटू लागलंय की सूर्य पृथ्वी भोवती फिरत नसून फक्त महाराष्ट्राभोवती फिरत आहे. बेकार ऊन आहे. जगाला काय आवडते हे करू नका. तुम्हाला जे आवडते ते करा आणि मार खा. बदा. मुलगी. मी त्याच्याशीच लग्न करेन ज्यांचा व्यवसाय उंच शिखरावर पोहोचला असेल. मुलगा. माझ्याशी लग्न करणार का. मी डोंगरावर शेळ्या चारायला नेतो. आमच्या घरी सारखे नातेवाईक येत होते. मग पुण्याच्या मावशीने LIC एजंट बनायला सांगितले. आता 3 वर्षे झाली आमच्याकडे एक पण नातेवाईक फिरकला नाही. जेव्हा मी लहान होतो अंधाराला घाबरत होतो. आता मोठा झालो, लाईट बिल पाहिलं की उजेडाला घाबरतो. जेव्हापासून गुगल पे, फोन पे आलंय तेव्हापासून रस्त्यावर पैसे सापडणं बंद झालंय. सेमी इंग्लिशमध्ये शिकून मराठी मीडियमच्या पोरांसमोर शायनिंग मारणाऱ्यांना माझा एकच प्रश्न आहे, काय मग लागला की नाही मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब. डाव्या हाताला खाज येत असेल तर समजा रोग झालाय. पैसा नाही येणार, त्यासाठी मेहनत करावी लागते.